BLO आणि SIR म्हणजे काय? मतदार यादी अपडेटची संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. तुमचं नाव मतदार यादीत आहे का? आणि हे BLO व SIR नेमकं काय असतं? आज आपण जाणून घेणार आहोत. निवडणुकीमागचं खऱ्या अर्थाने काम करणारे दोन महत्त्वाचे घटक, ते म्हणजे BLO आणि SIR. मित्रांनो, BLO म्हणजे काय? तर सर्वप्रथम समजून घेऊया. BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर. BLO म्हणजे निवडणूक आयोगाने नेमलेला एक असा अधिकारी असतो. तो अधिकारी जो तुमच्या भागातील मतदार यादीची जबाबदारी सांभाळतो. जबाबदारी सांभाळतो म्हणजे नेमकं काय करतो? BLOची नेमकं कामे कोणती आहेत? त्याची मुख्य भूमिका काय आहे? तर BLOची मुख्य कामे तुमचं नाव मतदार यादीत नोंदवणे, तसेच चुकीची माहिती दुरुस्त करणे व मृत्यू पावलेल्या किंवा स्थलांतरित व्यक्तीची नावे काढणे. म्हणजे जे मृत्यू पावलेले आहेत किंवा जे स्थलांतरित झालेले आहेत अशा व्यक्तीची नावे मतदार यादीमधून वगळणे. तसेच घरोघर जाऊन माहिती पडताळणी करणे. वोटर ID म्हणजेच मतदान ओळखपत्र प्रक्रियेसाठी मदत करणे. थोडक्यात BLO हा तुमच्या मतदार यादीचा ग्राउंड लेवलवर काम करणारा एक अधिकारी असतो. मग SIR म्हणजे नेमकं काय? आता पाहूया. SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. म्हणजेच SIR म्हणजे मतदार यादी पूर्णपणे अपडेट करण्यासाठी निवडणूक आयोगाची एक विशेष मोहीम असते. मग ही SIR मोहीम नेमकी कशा प्रकारे राबवली जाते? SIR मध्ये काय केलं जातं? तर यामध्ये नवीन मतदारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी केलेली जाते. तसेच चुकीची किंवा डुप्लिकेट नावे हटवली जातात. मग संपूर्ण मतदार यादी पुन्हा तपासली जाते. BLO द्वारे घरोघर जाऊन माहिती गोळा केली जाते. थोडक्यात जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, SIR म्हणजे मतदार यादीची मोठी एक साफसफाई आणि अपडेट मोहीम असते. BLO वर्सेस SIR या दोन्हीमधील नेमका फरक काय आहे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, BLO आणि SIR मध्ये फरक कोणता? पहा, BLO ही एक व्यक्ती असते म्हणजेच ऑफिसर असतो, आणि SIR ही एक प्रक्रिया आहे, ती एक मोहीम आहे. तर मोहीम कोणती आहे? मतदार यादी एक पडताळणी करून स्वच्छ बनवणे. BLO हा काम करतो, तर SIR ही एक काम करण्याची मोहीम असते. पहा, हे दोन्ही का महत्त्वाचे आहेत? मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी, तसेच चुकीचे किंवा बनावट मतदार टाळण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष ठेवण्यासाठी BLO तसेच SIR हे दोन्ही घटक तेवढेच महत्त्वाचे आहेत. मग मित्रांनो, तुमचं नाव मतदार यादीत आहे का? हे आजच तपासा.